आज आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे या संघाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अमोल गोरे आणि सचिन बर्गे ही दोन मोठी नावं आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरची मात्र दोन मोठी नावं आज आपल्या मैदानावरती इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील. ती खेड राजगुरुनगर पुण्याच्या संघातून अर्थातच आरपीएल कमिटी या संघाच्या माध्यमातून मात्र ही दोन नावं असतील. तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते या पहिल्या सामन्यामध्ये. 6 षटकांच्या या सामन्यात एकंदरीत आपण जर पाहिलं तर ओपनिंग पेअरमध्ये सागर पाटील आणि त्यांच्यासोबत मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धनाथ माने असे सलामीचे दोन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. सागर पाटील आणि सिद्धनाथ माने यांच्या विरोधात मात्र गोलंदाजीसाठी कोण सज्ज होणार. दोन्ही टीमला विनंती करतोय आपला एक राखीव खेळाडू आपण कृपया सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. आपला एक प्रतिनिधी खेड राजगुरुनगर आणि शंकरदादा माने स्पोर्ट्स दोन्ही टीमला विनंती असेल आपला एक राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोच करायचा आहे. अमित राऊत पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती. नाना भवन एंड कडून गोलंदाजी मात्र सुरू होईल. पहिला सामना आहे आजच्या दिवसभरातला. आज दोन मातब्बर संघांमधली ही मॅच, एक स्थानिक संघ एक यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र एक पाहुणा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. थेट पुण्यावरून आज खेड राजगुरुनगर मधून हा संघ इथे दाखल झालाय आणि पहिल्या सामन्यासाठी मात्र दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमित राऊत आणि त्यांच्या विरोधात मात्र सागर पाटील आणि सिद्धनाथ माने अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटेमंकाळ या टीमच्या माध्यमातून. सिद्धनाथ माने ऑन स्ट्राइक. अमित राऊतचा पहिला चेंडू मात्र शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात सिद्धनाथ माने आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन दिवसाची सुरुवात होतीये. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला मात्र या चौथ्या दिवसातून पुन्हा एकदा वंदन करून मात्र या दिवसाची सुरुवात आपण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशा झालाय निर्धाव चेंडून. दुसरा चेंडू मात्र इथे मिस टाइम फटका येतोय. चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात सिद्धनाथ माने थ्रो केला जातो विकेट किपरकडे. बॅकअप साठी मात्र फिल्डर आहेत. धाव घेण्याची कोणतीही संधी मात्र तिकडे मिळत नाहीये. खेड राजगुरुनगर संघाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात आरपीएल कमिटी या संघाच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर अमित राऊतच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवलं जाते. पहिल्या बॉलवरती सिद्धनाथ माने थोडंसं क्रॉस द लाईन येऊन शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि दुसरा चेंडू मात्र एक मिस टाइम फटका जरूर आला परंतु तिकडे धाव घेण्याची कोणतीही संधी फलंदाजांना मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल ओव्हर नंबर 1 मधून पॉवर प्लेचं षटक आहे. दोन फिल्डर फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि यावेळेला मात्र सरळ बॅटनं लॉफ्ट केले चेंडूला. डाऊन दी ग्राउंड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी सक्षम आहेत. एक चांगली फिल्डिंग मिडॉन क्षेत्ररक्षकाकडून मात्र हा बॉल अडवला गेलाय थ्रो केला गेलाय. तोपर्यंत मात्र आपण जर पाहिलं तर वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं तिकडे सिद्धनाथ मानेने उघडलं ते दुहेरी धावांसोबत. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर जिकडे आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप स्क्वेअर लेग आपल्याला बघायला मिळतो. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट एक फिल्डर डीप मध्ये तैनात केलाय. तर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आपण जर पाहिलं काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. ऑन साइडला यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही अगदी सहजतेनं हा पहिला चौकार त्या ठिकाणी मिळवला जातोय सिद्धनाथ मानेच्या बॅट मधून. फाईन लेग बाउंड्री लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पायर हा मात्र हा पहिला चौकार. यानंतर मात्र आणखीन दोन तालुके मात्र एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी दाखल होत आहेत. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर पलूस विरुद्ध फलटण असा हा सामना असणार आहे. अतिशय एक मोठी मॅच एक बिग फाईट आपल्याला या मैदानावरती मात्र नक्कीच रंगताना या दोन्ही मॅचेसच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही संघ आज मात्र एकमेकांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर या पहिल्या सामन्यासाठी आरपीएल कमिटी अगदी लांबचा प्रवास करून मात्र थेट खेड राजगुरुनगर पुण्यावरून हा संघ जो आहे तो सांगलीमध्ये दाखल झालाय आणि आज पहिली मॅच खेळत असताना चौथ्या चेंडूवर चौकार आणि हा पाचवा बॉल बैठक फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेग वरून मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल जातोय मात्र सीमा पार आणि येतोय आजच्या दिवसातला पहिला षटकार. सुरुवातीचे दोन चेंडू बीट झाले परंतु त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त कमबॅक फलंदाजाचा होताना आपल्याला बघायला मिळतोय. दोन निर्धाव चेंडू नंतर एक दुहेरी धाव एक चौकार एक षटकार आलाय.
5 चेंडूत 12 धावा जमवल्या गेलेत. शेवटचा बॉल अजूनही मात्र या पहिल्या षटकातून शिल्लक असेल. अमित राऊत बॉलिंग मार्कवरती. RPL कमिटी या संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळत असताना एक धमाकेदार सुरुवात तिकडे मात्र पहिल्या 2 डॉट बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळते. सिद्धनाथ माने या फलंदाजाच्या माध्यमातून शंकरदादा माने स्पोर्ट्स कवठेमंकाळ या टीमसाठी पुन्हा एकदा मात्र बैठक फटका सजवण्याच्या प्रयत्नात थोडंसं इम्प्रुव्हाइजमेंट त्या ठिकाणी करायच्या प्रयत्नामध्ये होते सिद्धनाथ माने. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवा तसा संपर्क तिकडे घडून आलेला नाहीये, त्यामुळे मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपातली का असेना ही एक धाव मात्र शेवटच्या बॉलवरती स्कोर कार्डवर अंकित केली जाईल आणि या एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा. पहिली ओव्हर मात्र समाप्त झालेली आपल्याला बघायला मिळेल. गेली 3 दिवस मात्र ही स्पर्धा रंगते. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या पहिल्या सामन्यातून पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळाला. एक ओव्हर अखेरीस 13 धावा जमवण्यात यश मिळतंय ते शंकरदादा माने स्पोर्ट्स स्थानिक संघाच्या या 2 फलंदाजांना. सागर पाटील आणि सिद्धनाथ माने सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते. पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र कोणती धाव आलेली नसताना उर्वरित 4 बॉलमध्ये या 13 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी जमवल्यात. तर दुसऱ्या बाजूने मात्र स्ट्राईकवर येताना मात्र आपल्याला बघायला मिळतो गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचंय सागर आंद्रे. अमित राऊतनं मात्र पहिलं षटक हाताळलं. आता मात्र सागर आंद्रे हा गोलंदाज मात्र तिकडे हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो सागर पाटील. पुन्हा एकदा सिद्धनाथ माने. चुकीची दुरुस्ती तिकडे केली जाते. सिद्धनाथ माने या वेळेला मात्र सरळ बॅटनं फटका सजवलाय. अगदी व्ही शेप मध्ये बॉल जातोय मात्र निघून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेत आहेत 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र आलाय चौकार. सागर आंद्रेचं भव्य स्वागत या चौकारासोबत सिद्धनाथ माने. आता मात्र बॅटच्या या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक सरळ बॅटनं फटका सजवला. लॉंग ऑफ क्षेत्राकडून मात्र हा चौकार मिळवला आणि 4 धावांची भर स्कोर कार्डवरती. धावा झाल्या 17. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. साइड आर्म ऍक्शन सोबत मात्र गोलंदाजी करत असताना या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय तो पंच कृष्णा पाटील सरांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर चौकारानंतर मात्र कुठेतरी थोडंसं प्रेशराईज केलं गोलंदाजाला. दिशा भरकटायला लावली आणि त्यानंतर मात्र हा अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा सागर. पुन्हा एकदा सिद्धनाथ मानेने आपल्या बॅटचा चेहरा खोललाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार आणि ठोकला इथे मात्र एक खणखणीत चौकार. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतो सिद्धनाथ माने यांच्या बॅटमधून. स्थानिक संघ आहे त्यामुळे मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर वाऱ्याच्या प्रवाहाचाही खूप चांगला साथ त्यांना मिळतोय. प्रॉपर टायमिंग, पुरेशी ताकद, चांगलं प्लेसमेंट. एक सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सिद्धनाथ मानेच्या बॅटमधून. चांगल्या धावा येत असताना या चौकारानंतर मात्र स्कोरही पाहिला तर धावफलकावरती एक चांगला बदल घडलाय. 22 धावांचा आकडा गाठलाय तो मात्र शंकरदादा माने स्पोर्ट्स कवठेमंकाळ टीमने. आणखीन एक फटका. वाह, या वेळेला मात्र पुन्हा एकदा पुरेपूर ताकद लावली आहे आणि हवेच्या प्रवाहासोबत मात्र बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतो एक षटकार. तालुकास्तरीय गटातून आपण जर पाहिलं तर हा स्थानिक संघ आज चांगली कामगिरी करतोय, चांगली सुरुवात करतोय खऱ्या अर्थाने आपण म्हणायचं झालं तर. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात सागर पाटील, सिद्धनाथ माने सोबतच आपण जर पाहिलं तर स्वतः शंकरदादा माने या संघाचे संघनायक म्हणून, संघमालक म्हणून मात्र आपण इन ऍक्शन बघू शकाल. त्याचबरोबर राहुल माळी, सुनील गुजले, दीपक माळी, अमोल कोळेकर, अन्सार मुल्ला, सुरेश खोत जे मात्र कर्णधार असतील या टीमचे, पप्पू मंडले, अविनाश चव्हाण आणि निखिल निकम अशी एकंदरीत 12 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचली आहे. पहिल्या सामन्याचा टॉस मात्र तिकडे केला गेला तो HDFC बँकेचे सन्माननीय मॅनेजर जितेंद्र मिसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक मात्र जिंकली होती शंकरदादा माने स्पोर्ट्स या संघाने. प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि एक चांगली सुरुवात. अवघ्या 1.3 चेंडू नंतर स्कोर कार्डवरती धावा झालेल्या मात्र पाहायला मिळतात त्या 28. एक धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सिद्धनाथ मानेकडून. पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका खेळलेला असताना मिडॉन क्षेत्ररक्षक तिकडे बॉलला अडवतोय.
एक चोरटी धाव तिकडे मात्र आपण जर पाहिली तर घेतली जाते ती सिद्धनाथ मानेकडून. दुसऱ्या बाजूने बऱ्याच वेळानंतर सागर पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईकवर येताना बघायला मिळतोय. पहिल्यांदा मात्र स्ट्राईक मिळालेली असताना समोर मात्र एक डावकुरी आताचा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र डावकुरी आताचा फलंदाज सागर पाटील. राऊंड विकेटचा अँगल मात्र किती फायदेशीर ठरेल या डावकुरी आताच्या गोलंदाजासमोर, कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल ती फलंदाज सागर पाटील कडून. सागर विरुद्ध सागर, सागर आंध्रे एका बाजूला गोलंदाजीसाठी तर सागर पाटील मात्र फलंदाजीसाठी एकमेकांच्या विरोधात. या बॉलसाठी मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल सरळला मात्र निघून जातोय. या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती मात्र चांगला वेग मात्र पाहायला मिळतोय तो गोलंदाज सागर आंध्रेच्या माध्यमातून. गोळीच्या वेगाने मात्र पुढे सरकत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. येतोय आणखीन एक निर्धाव चेंडू ओव्हर नंबर 2 मधून. 5 चेंडू पूर्ण, शेवटचा बॉल. यावेळेला मात्र मनगटाचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात बॉलला अडवलं जाते, चांगलं फील्ड केलं जाते. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज करतील आणि या 2 धावांसोबत होईल ओव्हर नंबर 2 ची सांगता. आणि या 2 धावांसोबत मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिजे झाली तर बिनगडी बाद 15.5 धावांची सरासरी स्कोर कार्ड वरती 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. एकही विकेट गमावलेली नाहीये. 12 चेंडूत 31 धावा जमवल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. कालचा दिवस आपण जर पाहिला तर या पॉवर प्लेच्या षटकांचा बराच फायदा फलंदाजांनी उचलला आणि आजही मात्र तशाच पॉवर प्लेचा फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतील शंकरदादा माने स्पोर्ट्स संघाचे सलामीवीर फलंदाज. एकही विकेट गमावलेली नाहीये आणि धावा झाले ते 31. एक चांगला स्टार्ट दिला, एक चांगली पार्टनरशिप मात्र तिकडे बिल्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज. एका बाजूला सागर पाटील तर दुसऱ्या बाजूला मात्र सिद्धनाथ माने. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज येत असताना 6 षटकांची ही मॅच आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकातून चांगली बॅटिंग बघायला मिळते. गोलंदाजाचं नाव सांगायचंय अमर गोरे. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिल्या दिवसातून विजापूर, दुसऱ्या दिवसातून स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आणि तिसऱ्या दिवसातून पंढरपूर. अमर गोरे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव. आज गोलंदाजीसाठी मात्र दाखल होत असताना या सांगली जिल्ह्यात कवटेमंकाळ तालुक्यात शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या पर्व 3ऱ्या मध्ये आज 4थ्या दिवसातून आपण त्यांना मात्र इन ऍक्शन पाहताय. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुण्याच्या संघामधून मात्र खेळत असताना पहिला चेंडू मात्र पंचांकडून त्यांना दंडित केलं जातंय. व्हाईट बॉलचा इशारा, आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा मात्र तिकडे पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मात्र सांगू इच्छितो की आपल्याला प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू घेण्याची संधी त्या ठिकाणी असेल. आपण आपल्या कोणत्याही निर्णयासाठी मात्र एका रिव्ह्यूची मागणी पंचांकडे करू शकता. प्रत्येक इनिंगसाठी आपल्याला एक रिव्ह्यू घेण्याची संधी तिकडे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवातच मात्र तिकडे अतिरिक्त धावेने झाली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर अमर गोरे. चांगला बॉल हाताळला. यावेळेला मात्र थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मात्र वेगळ्या पद्धतीने खेळत का आपण पाहिलं तर सिद्धनाथ माने दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑन क्षेत्रात हा बॉल जात असताना अमर गोरेच्या पहिल्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर मात्र या 2 धावा आणि अशा पद्धतीने मात्र एका चेंडूत 3 धावा आलेल्या संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती मात्र एका चेंडूमध्ये. अर्थात आपण जर पाहिलं तर हे तिसरं षटक सुरू झालेलं असताना 34 धावांचा आकडा गाठलाय. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीनं सरळच्या समोरच्या दिशेने अगदी खेळलेल्या फटक्यासोबत आणखीन एक धाव घेतली आहे. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 2 मोठी नावं अमर गोरे सोबत आपण जर पाहिलं तर सचिन बर्गे आरपीएल कमिटीकडून. यानंतर मात्र सामना असेल तो पलटण विरुद्ध पलूस या 2 संघांमध्ये. 2 तालुके मात्र पुढील मॅच साठी सज्ज आहेत. दोन्ही टीमचं मैदानावरती हार्दिक स्वागत असेल. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका. ओव्हरती कव्हर्स खेळायचं होतं परंतु उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल आणि इथे मात्र सागर पाटीलला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय तो मात्र शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटेमंकाळ टीमला. अगदी आपण जर पाहिलं तर टायमिंग प्रॉपर करता आले नाही. त्यातल्या त्यात हलक्या हाताने हा फटका खेळलेला असताना, अर्धवट मनानं हा फटका खेळलेला असताना कव्हर क्षेत्रात एक चांगला झेल आणि तिकडे मात्र समाप्त होतोय सागर पाटीलचा खेळ. पहिली विकेट आली आहे, पहिला धक्का लागतोय स्थानिक टीमला.
चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. संघमालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले शंकरदादा माने आणि सोबतच त्यांचे बंधू सिद्धनाथ माने आपल्या टीमसाठी आज चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतील. 2 वाईट बॉल मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात या आतापर्यंतच्या ओव्हरमधून. तिसरं षटक आणि त्या तिसऱ्या षटकातून आपण जर पाहिलं तर एकंदरीत स्कोर जर आपण पाहायचा झाला तर धावफलकावरती 38 धावा तिकडे मात्र नक्कीच बघायला मिळत आहेत. परंतु या षटकातून अमर गोरे अतिशय लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. तसं बघायला गेलं तर अवघ्या 7 धावा खर्च केल्या, परंतु ही ओव्हर मात्र बराच वेळ चालली. 3 वाईट बॉल या ओव्हरमधून आतापर्यंत आलेले आपण बघितले आणि त्यातल्या त्यात एक विकेट सुद्धा आली आहे. आणि बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक दुहेरी धाव, एक सिंगल, त्यानंतर एक विकेट आणि 2 सिंगल नंतर एक निर्धाव चेंडू शेवटच्या बॉलवरती आलेला असताना 3 ओव्हरची समाप्ती आणि स्कोर कार्ड वरती मात्र 38 धावा. प्रत्येक 3 ओव्हर नंतर एक छोटासा ड्रिंक टाइम मात्र तिकडे घेतला जाईल आणि या ड्रिंक टाइम नंतर मात्र पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात होते. 38 रन पहिल्या 3 ओव्हर मधून मात्र जमवल्यात. एक विकेट मात्र आतापर्यंत आलेली आपण पाहिली ती सागर पाटील सारख्या फलंदाजाची. 39 धावा, चुकीची दुरुस्ती मात्र करतोय. 13 धावा प्रति षटकाची सरासरी मात्र स्कोर कार्ड वरती. 39 धावा स्कोर कार्ड वरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये कशी फलंदाजी मात्र होते. एक स्थानिक संघ आज मैदानाच्या आतमध्ये म्हणजे शंकरदादा माने यांची टीम. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज असेल हायवे एंड कडून. अनिकेत रोडे गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू मात्र कव्हर क्षेत्रात फटका सजवलाय. 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधण्याचा प्रयत्न तिकडे फलंदाज करत असताना 1 रन मात्र येते पहिल्या चेंडूवरती. अनिकेत रोडे करतो ओव्हर नंबर 4 ची सुरुवात. कव्हर क्षेत्रात मात्र फटका सजवत सिद्धनाथ माने मात्र पहिली धाव जमवत आहेत. 40 धावा टीमच्या पूर्ण होतील. दुसऱ्या बाजूने मात्र संघमालक मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे शंकरदादा माने. स्विंग अँड मिस. चांगला बॉल पाहायला मिळेल. गुड लेंथ वरून मात्र ती गोळीच्या वेगानं हा बॉल जो आहे तो जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर असताना 2 चेंडू पूर्ण, 1 धाव आली, 1 विकेट आणि 40 धावांचा आकडा मात्र गाठलाय. 6 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. 4 विविध गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. 2-2-1-1 अशा पद्धतीचं मात्र या 6 षटकांचं विश्लेषण असेल. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका. कट केलाय बॉल थर्डमॅन क्षेत्राकडून. मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल तिकडे मात्र अडवण्यासाठी बॅकवर्ड पॉइंट. थर्डमॅन क्षेत्र मात्र तिकडे पूर्णपणे रिकामी सोडलंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर मात्र आपण जर पाहिलं तर आता मैदानाच्या 4ही बाजूला मात्र क्षेत्ररक्षक पसरलेत. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्रात एक फिल्डर आहे. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रावरती, लॉंग ऑफ क्षेत्रावरती, कव्हर पॉइंट वरती मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र सजवलेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक विकेट कीपर, एक शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आपल्याला बघायला मिळतंय. गली रिजन मध्ये मात्र एक फिल्डर आहे. कव्हर क्षेत्रात एक फिल्डर आहे. अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल 5 फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आत, तर 5 फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि गोलंदाज. अशा पद्धतीने मात्र ही प्लेइंग 11 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आरपीएल कमिटी या संघाच्या माध्यमातून आज थेट पुण्यातून हा संघ सांगली जिल्ह्यामध्ये या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये दाखल झालेला असताना पहिली मॅच खेळतोय तो एका स्थानिक संघासोबत. अनिकेत रोडे यावेळेला मात्र चांगलं व्हेरिएशन सादर करतोय. एक चांगली ओव्हर हाताळण्याचा प्रयत्न तिकडे अनिकेत रोडेच्या माध्यमातून. संघमालक शंकरदादा माने यांना मात्र बीट करणारा हा चेंडू होता. 5 चेंडू पूर्ण, 3 धावा खर्च केले, 3 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 1 डबल या ओव्हर मधून आलेली असताना संघाचे धावफलक मात्र पुढे सरकलेले आपण पाहिलं ते 42 धावांवरती. आणि शेवटचा बॉल आता मात्र या 4थ्या षटकातून शिल्लक राहिलाय. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा मात्र चांगली फिरकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये चांगलं परिवर्तन पाहायला मिळतंय. शंकरदादा माने मात्र या बॉलकडे बघत बसतील तोपर्यंत बॉल मात्र जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 4 ची सांगता. ओव्हर नंबर 4 च्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 42 धावा शंकरदादा माने स्पोर्ट्स या स्थानिक संघाच्या खात्यामध्ये.
चांगली सुरुवात तिकडे मात्र या ओव्हरमधून करत असताना अनिकेत रोडे आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आलेल्या असताना मात्र आपण जर पाहिलं तर या ओव्हरमधून अवघ्या 3 धावांचं षटक अनिकेत रोडेनं हाताळलं आणि धावसंख्येवरती कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न मात्र त्याने यशस्वी केलाय. 42 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटची 2 षटकं म्हणजे फलंदाजांच्या हातामध्ये मात्र फक्त आता 12 चेंडू राहिलेत. पुन्हा एकदा अमर गोरे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक मात्र त्यांचं दुसरं षटक असेल. एक अनुभवी खेळाडू आहे. आपल्या अनुभवाचा वापर मात्र या मॅचसाठी मात्र त्यांना आपल्या टीमकडून खेळत असताना करावा लागेल. पहिलं षटक मात्र 7 धावांचं. दुसऱ्या षटकात मात्र एक चांगला बॉल पहिल्या चेंडूसाठी हाताळला जातोय. वाईड लाईन यॉर्कर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू तो हाताळत असताना मात्र अमर गोरे आपल्याला बघायला मिळतील. निर्धाव चेंडूने मात्र पहिल्या बॉलला मात्र पूर्ण केले. 5 चेंडू अजूनही या षटकातून आणि त्यानंतर आणखीन एक षटक. एकंदरीत 11 चेंडू आता मात्र फलंदाजांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा मात्र वाईड यॉर्कर हाताळला जातो. एकाच लाईन वरती मात्र हाताळले गेलेले 2 सारखे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवत आहेत. या अगोदर आपण जर पाहिलं तर अनिकेत रोडेने शंकरदादा माने सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं आणि अमर गोरे आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असताना सिद्धनाथ मानेला मात्र बांधून ठेवतोय. पहिल्या 2 चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. यावेळेला स्विचिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. प्रॉपर संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये नाहीये. त्यामुळे एक धाव घेण्याची संधी. शॉर्ट थर्डमॅनकडे बॉल जात असताना मात्र त्या ठिकाणी पूर्ण करतायत. एकेरी धावेने मात्र टीमचा स्कोर आता पुढे सरकेल. 43 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलेला असताना या ओव्हर नंबर 5 मधून या 3 चेंडूंमध्ये एकच रन आली आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. शंकरदादा माने बीट होत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू ओव्हर नंबर 5 मधून. अमर गोरे यांचं मात्र हे वैयक्तिक दुसरं षटक. जास्त वेगाचा वापर नाहीये परंतु त्यातल्या त्यात आपण जर पाहायचं झालं तर लाईन आणि लेंथ वरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतं अमर गोरे सारख्या एका अनुभवी खेळाडूकडून. यावेळेला चांगला संपर्क. बॉल चाललाय हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत परंतु बॉल मात्र निघून जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. शंकरदादा माने यांच्या बॅटमधून हा षटकार. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु अगदी आपण जर पाहिलं तर चांगलं टायमिंग पुरेशी ताकद या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिला षटकार मात्र शंकरदादा माने यांच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंतचा या इनिंग मधला हा 3रा षटकार. सिद्धनाथ माने मात्र चांगली बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी. सागर पाटील मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलेला असताना त्यांची जागा घेतलेली शंकरदादा माने यांनी. एक षटकार मात्र त्यांच्या बॅटमधून. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक. 2 धाव मैदानाच्या आतमध्ये. शंकरदादा माने यावेळेला मात्र खोदून काढलेला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. दुसऱ्या धावेची मागणी. थ्रो मात्र विकेट किपर एंडकडे. चांगला थ्रो येतोय परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या 1 गडी बाद. धावफलकावरती मात्र धावा 50. 50 अधिक 1 51 धावा. 50 अप स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. 51 धावांचा आकडा या 5 ओव्हरमध्ये गाठलाय तो स्थानिक संघ अर्थातच कवठेमंकाळ तालुक्यातील या शंकरदादा माने स्पोर्ट्सने. विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणेचा संघ. शेवटचा षटक आता मात्र शिल्लक असेल. यावेळेला सुंदर फटका. सिद्धनाथ मानेच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत षटकार. सडक पे कडक. माने या ना माने मेरा नाम है सिद्धनाथ माने. त्याच्या बॅटमधून मात्र एक करारा प्रहार. बॉल जातोय मात्र सीमारेषा पार आणि येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. आता मात्र शेवटच्या षटकात हाणामारीच्या या षटकात सुरुवात केली आहे फलंदाजांनी.
अनिकेत रोडेच्या पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल मात्र चांगल्या पद्धतीने हाताळतोय, चांगलं व्हेरिएशन सादर करतोय. एक षटकार एक निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकात मात्र आपण जर पाहिलं तर या 6 धावा आतापर्यंत आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक. अनिकेत रोडे विरुद्ध सिद्धनाथ माने असा हा सामना. शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटे मंकाळ विरुद्ध RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणेवरून दाखल झालेला संघ. पुन्हा एकदा मात्र चांगली फिरकी पाहायला मिळते, चांगलं व्हेरिएशन, चांगली विविधता या गोलंदाजाकडून. अगोदरच्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावांचं षटक त्यांनी हाताळलं आणि या ओव्हरमधून पहिल्या बॉलवर षटकार आलेला असताना त्यानंतरचे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव आलेत. षटकारासोबत मात्र संघाची धावसंख्या 57 धावांवरती. शेवटचे आता 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा मात्र टप्पा चांगला आहे, त्यातल्या त्यात चांगलं व्हेरिएशन मात्र पाहायला मिळतं. प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनिकेत रोडे मात्र त्या ठिकाणी करतोय. लगातारचे 3 निर्धाव चेंडू आपण पाहिलेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, 6 धावा आलेत, 2 चेंडू शिल्लक. सिद्धनाथ माने विरुद्ध अनिकेत रोडे हा शेवटचा षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर असताना 57 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगली ओव्हर मात्र एका षटकारानंतर कोणतीही धाव आलेली नाहीये. लगातारचे 4 निर्धाव चेंडू सिद्धनाथ माने यांच्यासाठी मात्र हाताळले गेले ते अनिकेत रोडेच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे संघाकडून. शेवटचा बॉल आता मात्र इनिंगचा शिल्लक राहिला. काय घडेल शेवटच्या बॉलवरती? यावेळेला कट केला थर्डमॅनच्या डोक्यावरून, मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल जात असताना झेल हातातून निसटलाय. एक धाव घेत आहेत आणि एकेरी धावेवर समाधानी सुद्धा राहतील. या एकेरी धावेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. एकेरी धावेसोबत एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 58 धावा. जिंकण्यासाठी मात्र ओव्हरीत आपण 6 षटकांमध्ये गरज असेल ती पाहायला मिळेल, ती मात्र 59 धावांची. RPL कमिटी खेड राजगुरुनगर या संघाला मात्र 59 धावा जमवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पुढील मॅचचा टॉस केला जाईल फलटण विरुद्ध पलूस. दोन्ही टीमच्या कर्णधारांना मात्र या मॅचच्या मध्यानामध्ये आम्ही नाणेफेकीसाठी येण्याची विनंती करतोय. पुढील 2 तालुक्यांमधला हा दुसरा सामना, त्यामध्ये मात्र पलूस विरुद्ध फलटण असा सामना असेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण त्वरित मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. पहिल्या 6 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटे मंकाळ या टीमने 6 षटकात 58 धावा जमवलेत. शेवटच्या षटकातून आपण जर पाहिलं तर अनिकेत रोडेची मात्र पुन्हा एकदा चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 7 धावांचं पुन्हा एकदा एक षटक मात्र तो हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात एकंदरीत 2 ओव्हरमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केलेत. द हॉटेल भन्नाट यारीचे सर्वे सर्वा
मेजर प्रकाशजी भोसले साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झाले. आम्ही आयोजकांच्या वतीने सन्माननीय मेजर प्रकाश भोसले साहेबांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतोय. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून मात्र आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलं, त्याबद्दल हॉटेल भन्नाट यारीचे सर्व सन्माननीय मेजर प्रकाशजी भोसले साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सोबतच शौर्य कन्स्ट्रक्शन हिंगणगावचे सन्माननीय संदीपजी देसाई साहेब यांचं मात्र या ठिकाणी आगमन होते, ज्यांच्या माध्यमातून मात्र उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक असा कूलर भेटवस्तू म्हणून खेळाडूला दिलं जाणार आहे. त्यासाठी मात्र एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं, ते शौर्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा होल अँड सोल सन्माननीय संदीपजी देसाई साहेब आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने आज चौथ्या दिवसात व्यासपीठावर हार्दिक स्वागत. इथून पुढे मात्र 59 धावांच्या पाठलागाला सुरुवात करतील आरपीएल कमिटी. खेड राजगुरुनगर पुणेवरून मात्र दाखल झालेला हा संघ. आज पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी त्यांच्या टीमच्या गोलंदाजांकडून बघायला मिळाली आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर एक स्थानिक संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, शंकरदादा माने स्पोर्ट्स कवठे मंकाळ याच तालुक्यातील मात्र एक स्थानिक संघ, एक लोकल टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिल्या बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर मात्र पहिल्या 6 ओव्हरमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावा त्यांनी जमवल्या. 59 धावांचं लक्ष मात्र तिकडे समोर ठेवलं जाते. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या पर्व तिसऱ्यामध्ये आज हॉटेल भन्नाट यारी अग्रन धुळगावचे सर्वेसर्वा सन्माननीय मेजर प्रकाशजी भोसले साहेब आणि सोबतच शौर्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी देसाई साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. फलटण विरुद्ध पलूस असा हा यानंतरचा दुसरा सामना असेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपण लवकरात लवकर मात्र पुढील मॅचच्या टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. मान्यवरांकडून मात्र पुढील मॅचची नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीम आपला एक राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. विशेषतः खेड राजगुरुनगर पुणे आरपीएल कमिटी या टीमला विनंती असेल, आपला एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. आपल्या सर्व फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थातच संतोषजी नाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, अपडेटर सागर, कॅमेरामॅन अगदस आणि सोबतच ओमकार अशी एकंदरीत टेक्निकल टीम मात्र गेल्या 4 दिवसांपासून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 59 धावांच्या पाठलागासाठी मात्र सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या टीमच्या माध्यमातून सचिन बर्गे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र एक मोठं नाव, आणि त्यांच्यासोबतच आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी सागर आंध्रे, एक ओव्हरही हाताळली होती सागर आंध्रेनं. 18 धावांचं षटक, महागडी ओव्हर होती, परंतु त्या धावा आता मात्र वसूल करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी करतील सागर आंध्रे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात सचिन बर्गे आणि नॉन स्ट्राईक वरती मात्र सागर आंध्रे. तर गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघमालक शंकरदादा माने. फलंदाजीच्या माध्यमातून आज मात्र शेवटच्या बॉलपर्यंत ते खेळपट्टीवरती थांबले. आपल्या टीमसाठी मात्र चांगल्या धावा त्यांनी जमवल्या आणि तब्बल 6 ओव्हरमध्ये 58 धावांची मजल गाठली आहे. 59 धावांचा पाठलाग मात्र आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या टीमला करावा लागणार आहे. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन नानाभाऊ नेंडकडून शंकरदादा माने विरुद्ध सचिन बर्गे. पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट मध्ये विकेट पटकावण्याची संधी ती मात्र हातातून घालवली आहे. झेल हातातून निसटलाय. सचिन बर्गेला मात्र जीवनदान मिळतंय. शंकरदादा माने मात्र डोक्याला हात लावतायत. काय घडलंय? सचिन बर्गे सारख्या फलंदाजाची विकेट पटकावण्याची संधी मात्र इथे हातातून निसटते. कॅचेस विन द मॅचेस. विकेट पटकावला तर समोरच्या टीमला प्रेशर मध्ये आणू शकाल. एक कंजूस गोलंदाजी, एक तिकट मारा गरजेचा आहे शंकरदादा माने स्पोर्ट्स क्लब कवठे मंकाळ या टीमला. दुसरा चेंडू मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा चेंडू. पंचांकडून मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. सोयर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती टीमच्या खात्यामध्ये मात्र एक्स्ट्रा रन्स. पहिल्या बॉलवर झेल निसटलाय. दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल आलाय. 59 धावांचा पाठलाग. शंकरदादा माने पुन्हा एकदा अप टू द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती मात्र गती थोडीशी कमी केली. ट्रम्बल केलं. चेंडू मधला वेग काढून घेतला. फलंदाज मात्र स्विच इट करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरलेत
आणखीन एक डॉट बॉल इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर अतिरिक्त रन येते आणि तो दुसरा बॉल पुन्हा एकदा हाताळायचा असताना मात्र एक चांगला कमबॅक गोलंदाज शंकरदादा माने यांचा. एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी गोलंदाज याच कवठेमहांकाळ तालुक्यातील. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहायचं झालं तर खेड राजगुरुनगर पुण्यातील हे सर्व फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 59 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल, यावेळेला स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची इनर एज घेऊन शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मात्र आता अपेक्षित आहे. डीप मिड विकेट मध्ये मात्र फिल्डर सजवत आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला मात्र आतमध्ये बोलवलंय. जशी आपण मात्र फिल्डिंग सजवत आहे तसं मात्र फलंदाजाला खेळायला मजबूर करावं लागेल. तशा पद्धतीचे चेंडू सुद्धा तुम्हाला हाताळावे लागतील. आणखीन एक लोअर फुल टॉस चेंडू, त्याला मात्र स्वीप केले पाठीमागच्या बाजूला फाईन लेग क्षेत्रात. आउटफील्ड फास्ट असताना बॉल मात्र निघून जातोय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 59 धावांच्या पाठलागातला मात्र हा पहिला चौकार. फाईन लेग क्षेत्रातून येत असताना 2 फिल्डर बॉलच्या पाठीपाठी, बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसोबत मात्र धावसंख्या झाली आहे ती मात्र आता 5. व्हाईट बॉल व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 4 चेंडू यशस्वीरित्या हाताळले, त्यामध्ये चौकार आलाय. 4 चेंडूंमध्ये मात्र 5 धावा जमवलेत. 6 षटकांचा सामना आहे. 59 धावा, जवळपास 10 धावांची सरासरी गरजेची आहे प्रत्येक ओव्हर मधून. पहिल्या 4 बॉलवर 5 रन आणि यावेळेला मात्र पुल करण्याच्या प्रयत्नात प्रॉपर संपर्क चेंडू आणि बॅट मधला पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चुकी करतोय. जजमेंट मात्र क्षेत्ररक्षकाचं चुकतंय आणि त्या ठिकाणी मात्र बॉल निघून जातोय 1 बाउन्स सीमा पार. आणखीन एक चौकार या ओव्हर मधून. ओव्हर नंबर 1च्या 5व्या चेंडूवरती मात्र या 4 धावा. या चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती पोहोचेल. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचा बॉल आता मात्र या पहिल्या षटकातून हाताळण्यासाठी शंकरदादा माने क्षेत्ररक्षणावर थोडस नाराज आहेत. चौकारानंतर मात्र 9 धावांचा आकडा गाठलाय. शेवटच्या बॉलसाठी पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर सचिन बर्गे आणि सागर आंद्रेची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली असताना 59 मधल्या 9 धावा पूर्ण, 50 धावांची अजूनही गरज. शेवटचा चेंडू, यावेळेला स्विच हिटचा एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक मात्र बॉलला अडवत आहेत. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधात मात्र खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट विथ द विंड हा फटका खेळलेला असताना मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा तिकडे पूर्ण आणि या 2 धावांसोबत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकातून धावा आल्या त्या 11. गरज आहे ती मात्र आता उर्वरित 5 ओव्हरमध्ये 48 धावांची. पाठलाग करायचा आहे तो 59 धावांचा. एक चांगलं समीकरण. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये अजून 48 धावा. पहिल्या षटकातून मात्र 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 वाईड अशा पद्धतीने मात्र 11 धावांचा आकडा गाठलाय तो आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या संघाने. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जवळपास आपण जर पाहिलं तर 10 धावांच्या सरासरीने धावा जमवायच्यात. 59 धावांचा पाठलाग आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमधून 11 धावा आलेत. सचिन आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 मिनिटांचा निर्धारित वेळ आहे, लक्षात घ्या. शंकरदादा माने स्पोर्ट्स. ओव्हर झाल्यानंतर, विकेट पडल्यानंतर, चौकार षटकार आल्यानंतर विचार विनिमय करण्यात आपण जास्त वेळ वाया दवडायचा नाहीये. अन्यथा आपल्याला जर 26व्या मिनिटाला शेवटचं षटक सुरू झालेलं नसेल तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा एक फिल्डर जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवावा लागेल. एक दर्जेदार असं आयोजन, एक ऑल इज वेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी शहीद सुरेश चव्हाण साहेब यांच्या बलिदानाला मात्र भावपूर्ण आदरांजलीपूर्वक एक तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडी सर्वे सर्वा होल अँड सोल शहीद सुरेश चव्हाण चषक 2024चे सन्मान मूर्ती, अर्थातच ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन अशा सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र या एकंदरीत तालुकास्तरीय भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून आपण आज 4था दिवस सुरू झालेला पाहतोय. 4थ्या दिवसातून पहिली मॅच, 59 धावांचा पाठलाग. आरपीएल कमिटी यावेळेला मात्र फलंदाजाच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार.
बॉल जातोय मात्र सीमारेषा पार, येतोय षटकार. एक देखना फटका पाहायला मिळेल. डावखुरी आताचा फलंदाज सागर आंध्रेच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून मात्र बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. गोलंदाजी मार्कवरती मात्र राहुल माळीवरती मात्र आक्रमण केलंय सागर आंध्रेनं. षटकारासोबत मात्र धावफलकात बदल घडतोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा कृष्ण पाटील सरांच्या माध्यमातून येत असताना राऊंड विकेटचा मारा. अँगल बनवून मात्र आतमधल्या बाजूला बॉल आणण्याचा प्रयत्न, परंतु दुसरा चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अतिरिक्त रनची घोषणा होते आणि यावेळेला मात्र यॉर्कर बॉल हाताळलेला असताना सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल इथे मात्र हाताळले जातात गोलंदाज राहुल माळीच्या माध्यमातून. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत, एक निर्धाव चेंडू आलाय, एक षटकार आलाय. 2 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्या त्या 8. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्याच्या घडीला 19 धावा, म्हणजे अजून 40 धावांची गरज. आणि इथे मात्र एक व्हॅलिड डिलिव्हरी असेल, एक लिगल डिलिव्हरी आणि सोबतच आणखीन एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू पूर्ण, धावसंख्या 19 वर, 40 धावांची अजूनही गरज. त्यावेळेला ऑन साइडला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बैठक फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या 6 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या 25. अजून मात्र 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हरमधले मात्र 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. परंतु पुन्हा एकदा मात्र एक निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजांचं मात्र एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष नाहीये. प्रयत्न असेल तर मात्र चौकारा आणि षटकारांमध्ये डील करण्याचा. आतापर्यंत मात्र आपण जर पाहिलं तर अवघ्या 2 धावा धावून काढल्या गेल्यात. त्या व्यतिरिक्त मात्र आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व धावा अतिरिक्त स्वरूपात, काही धावा चौकार आणि षटकारांच्या स्वरूपात. आणि यावेळेला मात्र बऱ्याच वेळानंतर एक सिंगल धावून काढली आहे. या एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 26 धावा. ते 30 धावांची गरज उर्वरित 24 चेंडूमध्ये आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. समोर जी मात्र महिंद्रा थार गाडी उभी आहे, त्या गाडी मालकांना मी विनंती करतोय आपण कृपया आपल्या गाडीची लाईट ऑफ करायची. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर समोर जी व्हाईट रंगाची महिंद्रा थार गाडी उभी आहे, आपल्याला विनंती असेल आपण गाडीची लाईट ऑफ करा. स्कोर कार्ड वरती आल्यात. उर्वरित 24 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर टीमला सुरुवात मात्र चांगली केली आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं तर सचिन बर्गेची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाली, त्यातल्या त्यात सागर आंध्रेच्या बॅटमधून, या डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून मात्र 2 मोठे षटकार आपण आतापर्यंत आलेले पाहिलेत. अगदी पहिल्या बॉलवर आक्रमण केलं, त्यानंतर मात्र चौथ्या बॉलवर एक षटकार आला. 2 व्हाईट बॉल आणि एका सिंगल सोबत मात्र या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर जवळपास 15 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 26 धावा. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती. शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटे मंकाळ या टीमच्या माध्यमातून सुरेश खोत अप टू द मार्क. ऑन स्ट्राइक सागर, नॉन स्ट्राइक मात्र आपल्याला पाहायला मिळतो सचिन बर्गे.
या वेळेला मात्र उलट्या बॅटने अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषा पार कलटी. 1 बाउन्स 4 धावा चौकार. इक्वल एक्झिक्युशन, एक रचनात्मक फटका, एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय सागर आंद्रेच्या बॅट मधून. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा 4 धावांचा फटका. अजूनपर्यंत मात्र कोणती विकेट तिकडे गोलंदाजांना पटकावता आलेली नाहीये. गोलंदाज मात्र विकेटच्या शोधामध्ये असतील, फलंदाज मात्र चांगल्या धावा तिकडे जमवत आहेत. या चौकारासोबत मात्र 30 धावांचा आकडा गाठील तो आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगरचा संघ. सहा षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं जी आहे ती पॉवर प्लेची आणि त्या पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मात्र संपलाय. पॉवर प्ले मधून मात्र 26 धावा जमवल्या. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्या 30. अजून 29 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र वेगळ्या धाटणीचा फटका सजवायच्या प्रयत्नामध्ये एक मिस टाइम शॉट येतोय. मिड विकेट मध्ये जात असताना मात्र एक सिंगल रन घेतली जाते. अजूनही 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्कोर कार्ड वरती मात्र धावा झाले ते 31. पलूस संघ इकडे दाखल झालेला आहे. फलटण संघाला विनंती असेल, आपण जर मैदानावरती आलेले असाल तर त्वरितच आपण आपल्या आलेल्याची नोंद आमच्या आयोजकांकडे दाखवायची आहे. पुन्हा एकदा आपटलेला बॉल, बॅटमधून सुंदर आवाज येतोय. बॉल जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा येतील. षटकार येतोय. अकुट टप्प्याचे चेंडू मात्र इथे एक पर्वणी असेल फलंदाजांसाठी. हवेच्या प्रवाहाचा मात्र योग्य वापर तिकडे फलंदाजांनी केला. गोलंदाजाच्या वेगाचा वापर तिकडे मात्र फलंदाजांनी केला. चेंडूला मात्र दिशा दाखवली आणि दशा ठरवली. 6 धावा आल्या. षटकारासोबत मात्र पुन्हा एकदा अर्धा डझन धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. धावसंख्या झाली ती 37 धावा. अजून 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं लवकरात लवकर हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल तो आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर संघाकडून. आणखीन एक फुल टॉस बॉल, तोही मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी. षटकारानंतर चौकार. अतिशय महागडी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते सुरेश खोत यांची. आतापर्यंत 2 षटकार, 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल आली आहे. 15 धावा या 4 चेंडूंमध्ये. धावसंख्या झाली ती मात्र ते 41. 18 धावांचा पाठलाग अजून करायचा आहे. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटे मंकाळ विरुद्ध आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या 2 संघांमध्ये चालू असलेला आजच्या दिवसातला पहिला सामना. अवघ्या 18 धावांची आता मात्र गरज असेल. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा चेंडू. आणखीन एक आपटलेला बॉल, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये, पुरेशी ताकद फटक्यामध्ये नाहीये. डीप मिड विकेट कडे बॉल जातोय. एक सिंगल धाव घेण्याची प्रयत्नात फलंदाज मात्र यशस्वी करतायत. एकेरी धावेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर 5 चेंडू पूर्ण, 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल आणि आता मात्र 5व्या बॉलवर सुद्धा एकेरी धाव आली आहे. चुकीची दुरुस्ती तिकडे मात्र अजून एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 42 धावा. पाहूया काय घडतंय शेवटच्या चेंडूवरती. यावेळेला मात्र फाईन लेग क्षेत्रात फटका सजवत असताना सागर आंद्रे धाव घेण्याची मात्र संधी मिळत नाहीये. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता इथे होते आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या मात्र झाली ती 42 धावा. 14 धावांच्या सरासरीने आतापर्यंत एक चांगलं समीकरण. 18 बॉल मध्ये मात्र आता गरज असेल ती 17 धावांची. जवळपास रन बॉल इक्वेशन गरजेचं आहे हा सामना जिंकण्यासाठी खेड राजगुरुनगर संघाला, अर्थात आरपीएल कमिटी या टीमला. शंकरदादा माने स्पोर्ट्स या स्थानिक संघासोबत, या यजमान संघासोबत मात्र खेळत असताना हा पहिला सामना. यानंतर मात्र पलूस तालुका विरुद्ध फलटण तालुका. तालुकास्तरीय गटातून मात्र आणखीन 2 मोठी नावं मात्र आपल्याला मैदानामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमला विनंती असेल, आपण जर मैदानावर दाखल झालेली असेल तर आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पोच करायची आणि सोबतच पुढील मॅचच्या टॉस साठी आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय.
18 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग करायचा आहे नवीन ओव्हरसाठी. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राहुल माळी ओव्हर नंबर 4 साठी वैयक्तिक मात्र त्यांचं दुसरं षटक असेल. 18 बॉल आणि 17ची गरज. पहिल्या षटकातून आपण जर पाहिलं तर राहुल माळीने 15 धावा खर्च केल्या होत्या. पहिलाच बॉल रिव्हर्स फटका, वन बाउन्स, अगदी व्यासपीठाला मान्यवरांना सलामी देण्यासाठी पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे या चौकारासोबत 4 धावांची भर पडते स्कोर कार्डवर. 18 बॉल मध्ये 17 धावांची गरज होती. पहिलाच बॉल 4 धावा आलेत. आता मात्र उर्वरित 17 बॉल मध्ये 13 धावांची गरज असेल. राहुल माळीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण फलंदाजाच्या माध्यमातून सचिन बर्गे तिकडे मात्र स्ट्राईकवर असताना पहिलाच बॉल स्विचिटच्या फटक्यासोबत 4 धावांसाठी मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या बॉलला मात्र चांगला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूंना मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवा. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्या सूत्राचं चांगलं योग्य ते समीकरण तिकडे मात्र वापर करत असताना पहिला बॉल अगदी वेगळ्या पद्धतीनं चौकारामध्ये पाठवला. दुसऱ्या बॉलवर मात्र सरळ बॅटनं फटका खेळत एक सिंगल मिळवली, स्ट्राईक रोटेट केली. सागर आंद्रे सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, त्याच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत चांगले फटके आपण पाहिलेत. स्कोर कार्डवरती धावा झालेत 47, 12 धावांची गरज. परंतु हा एक चांगला बॉल राहुल माळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल येत असताना ओव्हर नंबर 4 मधून. आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडू शिल्लक. यावेळेला हेलिकॉप्टर फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार आणि येतोय सागर आंद्रेच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. आकाशाला गवसणी घालणारा मात्र फटका. परफेक्ट हेलिकॉप्टर तिकडे मात्र लँड झाले ते लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन. त्रेपन्न धावा या षटकारासोबत स्कोर कार्डवर. अवघ्या 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलटण संघाला विनंती असेल, आपण जर मैदानावरती आलेली असेल तर आपण आलेल्याची नोंद आमच्या आयोजकांकडे दाखवायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा मात्र चौकाराच्या दिशेने बॉल जात असताना 2 क्षेत्ररक्षकांमधून मात्र या 4 धावा अगदी सहजतेने, मला वाटतं 4 ओव्हरमध्येच हा सामना जिंकण्याचा प्रयत्न आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर संघ करतोय. 6 धावांची गरज असताना मात्र हा चौकार आता मात्र फक्त 2 धावा गरजेच्या. यानंतर पलूस विरुद्ध फलटण असा सामना असेल. पलूस संघाची उपस्थिती आमच्यापर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे. मी विनंती करतोय फलटण संघाला, आपण जर मैदानावरती आलेले असाल तर आपण त्वरितच आपल्या पहिल्या मॅचच्या टॉससाठी इथे उपस्थित राहायचंय. दरम्यान डॉट बॉल सोबत 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 57 धावा. उर्वरित मात्र 12 बॉलमध्ये आता 2 धावांची गरज. अगदी सहजतेने मात्र आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर हा संघ जो आहे तो या मैदानावरती आज आलेला असताना बराच लांबचा प्रवास करून मात्र पहिली मॅच खेळत असताना मात्र या मॅच वरती आपली पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 2 धावांची मात्र गरज आहे ती हा सामना जिंकण्यासाठी. साखळी फेरीतील मात्र हा पहिला सामना एकतर्फी सामना होताना बघायला मिळतोय. शंकरदादा माने स्पोर्ट्स या स्थानिक संघाला मात्र तिकडे कुठेतरी पराभव पत्करावा लागतो या पहिल्या सामन्यामध्ये. नवीन ओव्हरची सुरुवात. शंकरदादा माने पुन्हा एकदा स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलेले असताना पहिलाच बॉल आक्रमण केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हवेत फटका सजवलेला असताना एकच धाव धावून घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. स्कोर लेवल झालाय. फक्त एका धावेची आता मात्र गरज असेल. वर्ध विकेटचा महाराष्ट्र सिंगल रन गरजेची आहे. आणि या हवेत फटका खेळलेला असताना विकेट मात्र येण्याची शक्यता त्या ठिकाणी मात्र नाकारू शकत नाही.
सागर आंध्रेला मात्र ही एक धाव गरजेची असताना मात्र आउट होऊन माघारी परतावं लागतंय. झेलबाद होतोय सागर आंध्रे. त्वरित मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसरे आपण बघत आहात. माननीय दत्ता शेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय एक मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. आज चौथा दिवस, पहिली मॅच, आणि या पहिल्या मॅच मध्ये मात्र अधिराज्य गाजवताना दिसतोय तो आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगरचा संघ. एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शंकरदादा मानेने मात्र एक विकेट पटकावली आहे. पहिला धक्का लागतोय आरपीएल कमिटीला, अर्थातच खेड राजगुरुनगर या संघाला. ओव्हर नंबर 5च्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन. सागर आंध्रे बॅक टू द पवेलियन, आणि त्यांच्या जागेवरती मात्र एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अवघ्या एका धावेची गरज मात्र हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 5चा तिसरा चेंडू. अजित पवार नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेले असताना त्यांच्या बॅटमधून मात्र यावेळेला एक जबरदस्त फटका, आणि या फटक्यासोबत मात्र विजय निश्चित होतो तो आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर टीमचा. हा विजयी षटकार आणि आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या सामन्याचा विजेता. विजेत्या संघाचं मात्र हार्दिक अभिनंदन आणि व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर द फर्स्ट मॅच. शंकरदादा माने स्पोर्ट्स स्थानिक संघ मात्र पहिल्या मॅच मध्ये हार पत्करतोय, परंतु साखळी फेरीतून ही स्पर्धा खेळवली जाते. यापुढे मात्र अजून एक संधी तुम्हाला मिळणार आहे. लीग स्टेज मध्ये मात्र खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये हार पत्करावी लागते, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये या सामन्यात केलेल्या चुका मात्र सुधारून शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटेमंकाळ या टीमला मात्र खेळावं लागेल. दरम्यान इथे मात्र पहिला सामना जिंकलाय आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर या संघाने, आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय नन अदर दॅन मिस्टर सागर आंध्रे. अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये, आणि सागर आंध्रेला मात्र या पहिल्या मॅच साठी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. अग्रन धुळगाव येथील मात्र हॉटेल भन्नाट यारीचे सर्वेसर्वा सन्माननीय मेजर प्रकाशजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र ही सामनावीराची ट्रॉफी देऊन आपण सागर आंध्रे यांना सन्मानित करणार आहोत. गावचे सर्वेसर्वा होल अँड सोल सन्माननीय प्रकाशजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो.